हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं नीलम व्लॉग या चॅनलवरती. कालच आम्ही गावी आलो सगळेजण म्हणजे मी आणि माझी 2 मुले, माझी बहीणसुद्धा. आम्ही आईकडे आलो राहायला. म्हटलं थोडे दिवस चला आराम करायला, मे महिन्याची सुट्टी आहे तर आता एक 15 जास्त नाही 15-20 दिवसासाठी आलो इथे. मी, माझी 2 मुले, माझी बहीण आले, तिची 2 मुले, तीसुद्धा सुट्टीला आले. तर तुम्हाला माहितीच आहे, सगळे एकत्र आले तर किती छान वाटतं, किती मजा येते, किती एन्जॉय करू शकतो. आणि हा माझा मोठा मुलगा शिवाय, तो तर त्याला गाडीची फारच आवड आहे. तो गाड्या सोबतच घेऊन आलाय, हो ना पिल्लू? आणि आमचं छोटू छोटा पिल्लू आमचा. नाही कोणी, पप्पानी वाजवलं असेल, बाबांनी. चला तुम्हाला आता आमचं, माझ्या मम्मीचं घर दाखवते. ती ते एकटीच असते गावी, बाकी माझा भाऊ आणि पप्पा आमचे मुंबईलाच राहतात कामासाठी. भावाचं काही लग्न नाही झालं आहे अजून, आणि आई एकटीच असते इथे माझी. तुम्हाला घर दाखवते. पप्पा त्या बियांचं काय करणार आहेत? हे पावडर बनवायची. कशासाठी? थोडीशी पाण्यात प्यायची. कशासाठी पण? डायबिटीस वगैरे नाही होत. शुगरसाठी. शुगर डायबिटीस नाही होत नाही. आणि असं त्याचं कडवट लागत असेल, पण कडू लागत असेल. कडू लागणार. त्याच्यात लिंबाचं पाणी टाकायचे, लिंबाची पावडर टाकायची. अच्छा. आणि कढीपत्ता आहे ना, ते पण सुकवून त्याची पावडर टाकायची. हे पाय भाजणार. चप्पल असलं तरी पाय भाजणार. चला, लाईट गेली वाटतं. दादा त्यांना नको परेशान करू. आता आम्ही आलोय म्हणून थोडासा पसारा आहे. तर म्हटलं ती लोक मार्केटला गेले. तुम्हाला माहिती आहे गावाला काय जवळपास काही नाही भेटत, तर थोडंसं लांबच जावं लागतं. तर पाटणला गेलेत ते लोक मार्केटला. थोडंसं सामान, बाजार, भाजीपाला काही घेऊन येतील त्यासाठी. तर तोपर्यंत मी म्हटलं स्वच्छता आवरून घेते हळूहळू कामं. हे पहा, इथे पण एक रूम आहे, तो बंद केला. पोरी खेळत आहेत आमच्या. आणि ते इकडे ना चुलीचं दाखवते. हे पहा, इकडे चुलीसाठी आहे. तर इकडे लाकडं पण भरून ठेवलेत बघा. आणि इथे आमचं एक छोटंसं आंब्याचं झाड आहे, जे आमच्या पप्पांच्या चुलतीने लावले. पहा, एक मिनिट. हे पहा, आंब्याचं झाड. बघितलं तर छोटंसंच आहे हे, पण ह्याला आंबे ह्या वर्षी एवढे लागलेत ना, खूप सारे काढलेत पण लोकांनी, कोणी. हे इथे ना मध्येच एक चाफ्याचं झाड पण आहे, एकच आहे. त्याला फुले पण आलेत पण दिसणार नाही. हे पहा, हे फणसाचं झाड, हे पण लावलेलं आहे. आत्ता तर एक 2-3 वर्ष झालेच लावलंय. 2-3 वर्षात बघा एवढंच झालंय. इकडे 2-3 आहेत. इथे ना हे झाड आहे ना, ते आम्ही वावरणं म्हणायचो याला. वावरण्याचं झाड आहे. याला बघा, हे अशी कवळी पानं फुटतात ना, त्याची भाजी शिजवून ना भाजी करतात. खूप छान होते, खूप म्हणजे खूपच छान टेस्टी लागते. याचं झाड ना
खूप उंच झाड होतं ते, मग पावसामध्ये भीती वाटायची म्हणून ते तोडलं. बाबू काय झालं? आणि ही कोंबडी बघ, कोंबडी काय झालं? मिरच्या वाळत घातलेत आमच्या शेजाऱ्यांनी. इथे बघा गाव, छोटंसंच गाव आहे ते. तिथे मंदिर आहे, हनुमान मंदिर आहे. पेरू कोण ठेवतच नाही, तर गावची मुलं ना काढून घेऊन जातात. काही मोठे पेरू तर दिसत नाही, छोटे छोटेच आहेत, कच्चे आहेत. तिथे एक दिसतंय बघा. चला चला बाबू. चाफ्याचं झाड आत्ता दाखवते तुम्हाला. हे चला, ऊन खूप आहे गावाला पण. तरी पण मुंबईत इतकी गरमी नसते, त्यामुळे जरा बरं वाटतं गावाला, थंड वातावरण असतं. हो चला, इथून एका साईडून चला. ये पिल्लू, चल चल. हा हो, मग कोणाचं आहे? हळूहळू चल. गेलात काय? काठी शोधा तिथे एखादी आहे का. हळूचं पानं बघा किती छान आहे ना, एकदम परफेक्ट. ना ते फाटलेलं ना कुठे काय झालेलं. हा इथे थोडं फाटलेलं, एकच मुळं आहे वाटतं. पाणी नाही ना, पावसाळ्यात खूप छान होईल. आता नाही, आता नाही, 2-3 दिवसांनी याच्या वड्या बनवेन. बाकी ते फुलांचेच आहेत. चला इथून चला. नाही ठेवा, दिसत तर नाही. तुम्हाला कुठे दिसतायत का? दगड नाही मारायची, काठी बघायची. अरे छोटे असतात ते पण, कुठे कुठे पिकलेले आहेत छोटे छोटे पण. नको कशाला, इथे गुलाब आहे, त्याला काटे आहेत, लागेल गुलाब वगैरे. नका नका चढू तुम्ही लोक. काठी बघा, काठी, काठी शोधा. पेरू काढायचं आहे तुला? कसं काढणार पण? हा हा उचलते, थांब जरा. अरे इथे काटे होती ना मोठी, वरती राहिली वाटतं टेरेसवर, व्हाईट कलरची. हा घेऊन ये जा, खाली घेऊन ये. तसं नाही बाबू, तसं नाही पेरू काढता येणार. मिताश नको जाऊ, फणसचं झाड छोटंच आहे. दीदी आण त्याला इथे. मला डान्स करून दाखव, मग उचलते. डान्स करून दाखव ना, मग उचलते. दीदी आणि छोटा बाबू.
कर ना तुझा चाचू काय आहे? चाचू काय आहे तुझा? चुलता म्हणजे काय? पप्पाचा भाऊ. हो सगळं माहिती आहे बाबूला आमच्या आहे ना. आम्ही सांगितलं ना, कोणी सांगितलं? तू स्वतः म्हणजे पप्पाचा भाऊ. हा व्हाईट कलरची नाही आहे का? तुम्हाला डान्स करू दाखव पहिले. वा ओ मस्तच पिल्लू किती छान. करू लांब जा. इथे दोन दिसत आहेत पण काय माहिती पिके आहेत की कच्चे आहेत. एवढेच आहेत काही जास्त मोठे नाही ठेवले नाहीत पोरांनी. अजून तुम्हाला कोणाला दिसतात का पिकलेले? दिसतेच ना. आता कशी येऊ मी? कशी येऊ आता? अरे उभं नाही करायचा बेबी, असंच ठेवायचं. शाळा भरते काय? हा शाळा भरते आता भर. का मग आपण शाळा बघायला? चला चलो उधर ही जाना है. चलो 1 2 हो स्टॉप कर आता दिदो. ही फाई तुटली डायरेक्ट. झाड आले वा. कुठे आलंय झाडाच्या ठिकाणी तरी पण किती छान जगले. चला इथून आहे का जागा? कुठून जागा आहे? चला शाळा सुटली वाटतं. चला झुला खाणार? झुला खायचा असतो का? वाव किती छान शाळा सजवले ना. खूप छान कलर दिलाय. ये पिलू हळूच ये. ए शाळा सुटली तुमची एवढ्या लवकर? ही बघा शाळेला कलर किती छान, पेंटिंग किती छान केले ना. खूपच सुंदर आहे. वाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कारवाट. इथेच आम्ही शिकलो 7वी पर्यंतच आहे इथे शाळा. पण आमच्या वेळेस खूप भरलेली असायची. प्रत्येक वर्गात कमीत कमी 40-50 पोरं असायचीत, मुलं मुली मिळून प्रत्येक वर्गात. आणि आता फक्त एवढेच भरतात कारण आता कोणीच इथे राहिलं नाही, सगळे शहराकडे पळून गेले. त्यामुळे खूप कमी आता म्हणजे माणसं पण नाही राहिले तिथे गावात. जास्तीत जास्त तर कामासाठी म्हणून मुंबईलाच जातात. ते बघा वांग्यांची झाडं पण पोरांनी लावलेत. खूप छान केले. पहिलं इतकं नव्हतं पण असं भरलेली शाळा वाटायची. किती छान फुलं आहेत ना, सुंदरच. हे पहा दीदी. ए बाळा, हे बऱ्याच दिवसांनी आले तर त्यांना किती मजा आले. मीता कुठे मी? ओ
ही ना मला वाटतं 1ली ते 4थीपर्यंत असायची. 1ली ते 4थीपर्यंत आणि 5वी ते 7वीसाठी इथे असायची. इथे आता लॉक असतं कारण मुलंच तितकी राहिली नाहीत तर कशाला चालू ठेवतील ना. हे छोटंसं ग्राउंड आम्ही होतो त्यावेळेस इथेच खो खो कबड्डी सगळं काय काय खेळायचो. सगळे खेळ किती छान आहे ना. किती छान वाटते. इथे लॉक करून ठेवले. इयत्ता 7वी 6वी आणि 5वीचा वर्ग इथे. शिये बाबू तिथे पाणी आहे ना तिला कशाला तिथे बसवलं. ए काय आहे? पत्तर आहे. काढ शूज. चल आता घरी. हा घरीच चल. दादा घे त्याला बाय पडेल आपलं. चला इकडे. थांब तुला घेतो मी. दादा घेतो ना तुला. दादा कशासाठी आहे आपला. दादा आता मोठं झालंय. घेतो. चल इथे मी तर इकडे. श्रीशूच बोलली ना नको. दीदी बाळाचा हात पकडन. चल इकडे. चला आता घरी चला. इकडून इकडून. ए दादा तिकडे नाही. तिथून कुठे जाणार आहे तू. बघ आला मी तर. दीदी दीदी पकड त्याला. चल. आराध्या कशी आहे तू. मम्मी पण आले का. नाही आता आपण घरी पोहोचू. कशाला उचलून घेतलं पाहिजे. चला. उचलून पाहिजे तिला. हो बाईची. कोंबड्या बघा. कोंबड्याला काही वेळ काय नाही ओरडायला ना. चला आता. दरवाजे बंद करायचे. ही बाबूची गोदडी सुकली की नाही एवढी छान. हा बस झालं. सोड तिथे. सोडायचं तिथेच. जा दीदीची पॅन्ट बदल. गोदडी सुकायला टाकले पण काही इतकं ऊन नाहीये जास्त. चला येतो बाहेर येते. थांब थांब तू खाली उतरायसाठी. हा सगळे आतमध्ये गेले. चला पडल. चला 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 चला. जा मग तू बसा. बाहेर नाही. ए पाणी प्यायला या. चला.